मी पुन्हा येईन याच निर्धारानं, याच भूमिकेत, याच ठिकाणी मी पुन्हा येईन म्हणालो होतो. मी टाइम टेबल सांगितला नव्हता. त्याच्यावर माझी खूप टिंगटवाळी अनेकांनी केली, पण मी आलो आणि यांनाही घेऊन आलो. मी पुन्हा येईन आणि महाराष्ट्राच्या जनतेने मला पुन्हा आणलं. 105 निवडून दिले आहेत अध्यक्ष महोदय. सर्वात मोठा पक्ष म्हणून आणलेला आहे, सगळ्यात मोठा पक्ष म्हणून. त्यांची अपेक्षा तीच होती, जनादेश तोच होता. आता ठीक आहे, त्या जनादेशाचा सन्मान आम्ही ठेवू शकलो नाही, ही गोष्ट वेगळी आहे, पण काही हरकत नाही. मी आता त्याला असं अमेंड करतो की मी टाइम टेबल सांगितला नव्हता. मी पुन्हा येईन म्हणालो होतो. मी टाइम एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील. मी स्वतः बाहेर असेन, पण पूर्णपणे या ठिकाणी हे सरकार योग्य प्रकारे चाललं पाहिजे, ही जबाबदारी माझी देखील असेल. देवेंद्र जी से व्यक्तिगत रूप में भी आग्रह किया है और केंद्र ने इस बात को निर्देशित किया है कि देवेंद्र जी उप मुख्यमंत्री के रूप में, डेप्टी चीफ मिनिस्टर के रूप में कार्यभार संभाले. मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन. पण मी आलो आणि यांनाही घेऊन आलो, एकटा नाही आलो, यांना सोबत घेऊन आलो. राजकारणामध्ये अशा गोष्टी मनावर घ्यायच्या नसतात. हरेक का मौका आता है. आणि म्हणून एकच गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो, दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते, दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते, कांच के खिलौने हवा में उछाले नहीं जाते, कोशिशें करने से जीत होती है आसान, क्योंकि हर काम तकदीर के भरोसे टाले नहीं जाते. मी पुन्हा येईन याच निर्धारानं, याच भूमिकेत, याच ठिकाणी मी पुन्हा येईन म्हणालो होतो. मी टाइम टेबल सांगितला नव्हता. त्याच्यावर माझी खूप टिंगटवाळी अनेकांनी केली, पण मी आलो आणि यांनाही घेऊन आलो, एकटा नाही आलो.